शुभ संध्याकाळ मित्रांनो. हे बघा, आता ह्या इथे आमचं पत्रे लागतील एंट्रीला, त्यामुळे ह्या इथून हे असे आणि इथून या इथे गेट येईल. ओके, काम आमचं चालू आहे फास्ट. या इकडे आपले शर्माजी आमचे शेवटची कैची वरती इकडची वरती चढवत आहेत आज. हे बघा, हे वरती आहे ते शर्माजी. ही आज कैची आपण वरती चढवतो. ही कैची चढवल्यानंतर या इथे हे उर्वरित पत्रे लावले जातील. मग आपलं या शेडचं काम जाया लावून झालेले आहेत. खालती 1 फूट वॉलचं काम पण कंप्लीट झालं आहे. ते 1 नाही आहे, 1.25 झालेलं आहे. हा शेवटचा हा फिरवला जात आहे आता शेडवरचा. हा आमचा कालू हे टाकी आमची पाण्याची काल परवा दाखवलीच होती तुम्हाला. हे पाणी आपलं असं या आपल्या शेडमध्ये जातं. तर अशा प्रकारे आता शेड आपली ऑलमोस्ट पूर्णत्वाकडे चाललेली आहे. आज आहे 3 जून. 4 जून आपल्या इथे पावसाची तारीख दिली. बघूयात आता. हॅलो गाईज, माय ब्लॉग. हे आमचे सिफोरेक्सचे ब्लॉक्स आहेत. हे खालची आपली 1 फुटी वॉल आपण अशी तयार करतो आहे. ती पण आता जवळपास संपेल. ही खालची गाई लावली की काम संपलं आपलं शेडचं. मग आता शेडचं आमचं काम चालू होणार. त्याच्यामध्ये भुसा पसरवून घेणं. पहिले तर कोर्चुलींनी स्वच्छ करणार, ती डिसइन्फेक्ट करायला लागेल. किती लोकांचे हात पाय तिथे पोचले असतील सर्व डिसइन्फेक्ट करून घेणार आपण. अरे हां, आपली छोटी बॅच आहे ना, त्याच्या पहिली आपल्या इथे वाढलेली, त्यांना आपण खालती आणलं होतं. त्या बॅचला खेळण्यासाठी आपण आता हे बघा, हे असे ठेवलं आणि मग ते वरती बसतात. आता दिसले हे आमचे 1000 पक्षी आहे. त्यांना आपल्याला आता 45 दिवस झाली की फाऊल पॉक्सचं इंजेक्शन द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असे बसलं वाळत घालायचं स्टँडवर. थोडंसं त्यांचं लक्ष डायवर्ट करणं, स्ट्रेस कमी करणं, याचा हा बाह्य उपाय. लोक कधी हे करतात. आता इथे थोडं सफोकेशन आहे, नाही असं नाही आहे, पण फॉर टाईम बिईंग आता आपल्याकडे शेड तयार झाली की सर्वच पक्षी आता आपले शेडमध्ये येतील. मग आपल्याला जागाच जागा राहील. ओके, बाय बाय.